अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ महाराज की जय। स्वामी भक्त हो, नेहमीप्रमाणेच तुमचं आपल्या या विश्वास आणि अध्यात्म या चॅनलवरती अगदी मनापासून स्वामींचं स्वागत आहे। स्वामी भक्त हो, दत्तात्रय महाराज हे हिंदू धर्मातील त्रिमूर्तीचे प्रतीक मानले जातात, ज्यामध्ये ब्रह्मा, विष्णू, महेश या तीनही देवतांच्या शक्ती समावलेल्या आहे। ब्रह्मा म्हणजे सृष्टीकर्ता, विष्णू म्हणजे संरक्षण करता आणि महेश म्हणजे संहार करता। दत्त महाराजांचे पूजन, मंत्र जप आणि ध्यान यामुळे मानसिक शांती, आध्यात्मिक उन्नती आणि जीवन संतुलित राहण्यास मदत होते। दत्त महाराजांच्या मंत्राचे महत्त्व म्हणजे शांती आणि मानसिक स्थैर्य प्राप्त होते। दत्तात्रयांच्या मंत्राचा नियमित जप मनाला शांत ठेवतो आणि तणाव, चिंता दूर करण्यास मदत करतो। त्यानंतर आध्यात्मिक प्रगती होते। मंत्र जपामुळे आत्मिक शुद्धी आणि आत्मज्ञान प्राप्त होण्याचा मार्ग सुखकर होतो। संकटावर मात करण्याची शक्ती आपल्याला मिळते। दत्तात्रय महाराज हे सर्व समस्यांचे समाधान करता मानले जातात। त्यांच्या मंत्राचा जप संकटावर मात करण्यासाठी शक्ती प्रदान करतो। जीवनामध्ये सकारात्मकता निर्माण होते। मंत्र जपामुळे मन आणि वातावरण सकारात्मक ऊर्जा निर्माण करते, ज्यामुळे जीवनात आनंद आणि समाधान येते। कर्मशुद्धी होते। दत्त महाराजांचे मंत्र जपणे म्हणजे आपल्या कर्माचे शुद्धीकरण करण्याचा एक प्रभावी मार्ग आहे। दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा आणि ओम द्रम दत्तात्रय नमः हे दत्त महाराजांचे 2 मंत्र अतिशय प्रभावी आहे। दत्तात्रयांचे मंत्र जीवनाला नवीन ऊर्जा आणि स्थैर्य प्राप्त करतात। नियमित जप, ध्यान आणि श्रद्धा यामुळे जीवनातील ताणतणाव कमी होऊन आनंददायी आणि उन्नत जीवनाचा मार्ग सुखकर होतो। स्वामी भक्त हो, अशा या त्रिमूर्तीचा म्हणजे दत्त महाराजांचा तृतीय अवतार म्हणजे आपले स्वामी महाराज, ज्यांना आपण ब्रह्मांड नायक म्हणतो। जगाचे चालक, मालक, पालक आहेत। अखंड विश्वाची ही अतिशय उच्च कोटीची शक्ती आहे, जिच्या नामस्मरणाने आणि केवळ स्मरणाने आपल्या भक्ताच्या पाठीशी उभी राहणारी ही शक्ती आपल्याला आजही हम गया नहीं जिंदा हे या वाक्याची प्रचिती देते। स्वामी भक्त हो, कोण कोठून या जन्मापुरते आपण एकत्र आलो आहोत असे आपण वरवर म्हणत असलो तरी आत खोलवर आपण गुंतलेलो असतो। श्री स्वामी समर्थ महाराजांनी म्हटले आहे, तू भोगिल्या पुनरावृत्ती ऐसी माय बापे किती। प्रत्येक जन्मात आई बाप आहेतच, तेच जीवन काही प्रत्येक जन्मात या संबंधाने बांधलेले नसते। पुढच्या जन्मात आपण कोठे जाणार आहोत हे कोणास ठाऊक। असे असतानाही आसक्ती का वाटते? या आसक्तीचे निस्वार्थी प्रेमात कसे रूपांतर होईल? प्रपंचातील आसक्ती ही परमार्थाकडे वळवली की परमार्थ अपेक्षेपेक्षाही आनंददायी होतो। यासाठी नामसाधन हा एकमेव रामबाण उपाय आहे। म्हणूनच श्री स्वामी समर्थ या षडाक्षरी मंत्राचा जप करणे, श्री स्वामी समर्थ, जय जय स्वामी समर्थ नामस्मरण करत आनंदात असावे। कधीतरी स्वामी महाराजांची आठवण झाली म्हणून जप करावा किंवा सेवा करावी त्याचा उपयोग होत नाही। त्यासाठी अखंड स्वामी नाम मुखात असावे लागते, तेव्हाच आपली हाक भगवंतापर्यंत पोहोचत असते। स्वामी भक्त हो, आपण सेवेत येतो, सेवा करतो आणि सेवेचा आपल्याला गोड मेवा देखील कधीकधी फार लवकर मिळतो। परंतु असेही काही ताईदादा आहेत जे खूप सेवा करतात तरी देखील त्यांना त्याचं फळ मिळत नाही, किंवा सेवा करता करता त्यांना असं वाटतं की आता मी एवढी सेवा करते, मला त्याचं फळ मिळत नाही, तर मी ही सेवा बंद करावी। अशा ताईदादांसाठी आज मी काही स्वामी प्रेरणा घेऊन आली आहे। व्हिडिओला सुरुवात करण्याअगोदर मी स्वामी महाराजांना त्रिवार वंदन करते, गुरु आदरणीय प्रदीप दादांना कोटी कोटी प्रणाम करते आणि तुम्हा सर्वांना श्री स्वामी समर्थ असं म्हणते। चॅनलवरती जर नवीन असताल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा आणि शेअर देखील करा। स्वामी भक्त हो, या स्वामी प्रेरणा तुमच्यापर्यंत पोहोचविण्याचा एकमेव उद्देश असा की हरलेल्या मनाला उभारी मिळावी। आपण या स्वामी मार्गात टिकून राहावं। एकदा की आपण स्वामी मार्गात टिकून राहिलं की स्वामी महाराज आपल्या पाठीशी उभे असतात याची आपल्याला कधी ना कधी नक्कीच प्रचिती येते। स्वामी भक्त हो, जीवनातील प्रत्येक क्षण हा स्वामींच्या इच्छेने घडतो। आनंद असो वा दुःख, सर्व काही त्यांच्याच कृपेने आणि आपल्या कल्याणासाठी आहे। त्यामुळे चिंता सोडा, स्वामींच्या चरणी समर्पित व्हा आणि पूर्ण विश्वासाने त्यांचे नामस्मरण करा। त्यांच्या कृपेने आपल्यावर येणारी प्रत्येक अडचण संधीमध्ये बदलली जाईल। म्हणून श्रद्धा आणि विश्वासाने स्वामींना शरण जा। स्वामी महाराज आपला योगक्षेम नक्की चालवितात। स्वामी भक्त हो, स्वामी भक्ताने कुठल्याही नकारात्मक घटनेत अडकू नये यासाठी स्वामी महाराज सतत आपल्याला प्रेरणा देतात आणि त्या प्रेरणाचे एक माध्यम म्हणजे स्वामी संदेश असतात। स्वामी भक्त हो, तुमचं आयुष्य जसं आहे तसं स्वीकार करा, त्या आयुष्यावर प्रेम करा। कोण काय करतं आणि कोण काय म्हणतं याकडे जास्त लक्ष देऊ नका।
लोकांना तुम्हाला काय म्हणायचं म्हणू द्या, तुमच्यावर जितकी चिखलफेक करायची तितकी करू द्या. या चिखलाचाच वापर करून आपण आपला महाल उभा करायचा असतो. भयाने धीर खचतो, निर्भय होऊन आपल्याला मार्ग दिसत असतो. म्हणूनच स्वामी महाराज आपल्या तारक मंत्रात सांगतात, निशंक होई रे मना, निर्भय होई रे मना, प्रचंड स्वामी बळपाठीशी नित्य आहे रे मना. स्वामी महाराज म्हणतात, तुमच्या प्रत्येक प्रयत्नाला आमची साथ असेल, काळजी करू नका. संयम ठेवा, तुमचे दिवस नक्कीच लवकर बदलतील. सर्व काही शक्य होतं, स्वतःला कधी कमी समजायचं नसतं. कारण जे आपल्याला जमतं ते इतरांना जमेलच असं नाही, आणि जे इतरांना जमतं ते आपल्याला जमेलच असं नाही. त्यामुळे आपल्यामधील गुण ओळखा, आपल्यातील शक्ती ओळखा आणि त्याच्यासाठी प्रयत्न करा. नक्कीच आपल्याला यश मिळेल. तुम्हाला ती गोष्ट मिळेल ज्याची तुम्ही स्वप्न बघता. प्रत्येकाच्या आयुष्यात सुखाचं आगमन होत असतं, फक्त थोडा धीर धरायचा असतो. स्वामी महाराज सांगतात, माझ्यावर विश्वास आहे ना, तर मग तुमच्यासाठी जे सर्वोत्तम आहे तेच मी तुम्हाला देणार. पायात काटा मोडला म्हणून प्रवास सोडून द्यायचा नसतो. काटा बाजूला काढायचा असतो आणि पुन्हा प्रवास सुरू करायचा असतो. कारण तुमच्या इच्छेपेक्षा सुंदर असं नियोजन माझं असतं. फक्त ते तुमच्यापर्यंत येण्यासाठी योग्य वेळ यावी लागते. प्रयत्न सोडू नकोस बाळा. सुरुवात जरी कठीण झाली असली तर शेवट नक्कीच गोड होईल. अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ. या शक्तीवरती आपला जर विश्वास असेल तर निशंक आणि निर्भय होऊन स्वामी महाराजांवरती विश्वास ठेवा आणि तुमचे प्रामाणिक प्रयत्न नक्कीच सुरू ठेवा. दुःखाच्या पुढे गुडघे टेकायचे नसतात. उलट संकटांना सांगायचं असतं, अरे संकटांनो, तुमच्यामुळं मला समजलं, ब्रह्मांडाची सगळ्यात मोठी शक्ती माझ्या पाठीशी उभी आहे. आज जरी सगळं संपलं असं वाटत असलं तरी ऋतू बदलतात तसं आपलं आयुष्य देखील बदलत असतं. स्वामी भक्त हो, लक्षात ठेवायचं असतं. प्रयत्न करणारा कधीच हारत नसतो. तूच आहे तुझ्या जीवनाचा शिल्पकार. आयुष्याच्या मैदानात आपल्याला जिंकायचं आहे. त्यासाठी मेहनत इतकी करा की भगवंताला आपल्याला ती गोष्ट देणं भाग पडेल. अर्थातच ती गोष्ट चांगली असली पाहिजे, त्यामागे चांगला उद्देश असला पाहिजे. भगवंताकडे आपण जे मागतो ते आपल्या कदाचित नशिबात असू शकतं, परंतु गुरु आपल्याला जे नशिबात नसतं तेही देतात. म्हणूनच गुरुला अनन्य भावाने शरण जायचं असतं. अनन्य शरणागतीचा भाव हा गुरूंना फार प्रिय असतो. स्वामी महाराज आपले गुरु आहेत, ब्रह्मांडाचे नायक आहेत. ही ब्रह्मांडाची ही शक्ती आपल्या पाठीशी नेहमीच उभी असते आणि हम गया नहीं जिंदा है या वाक्याची आपल्याला प्रचिती देते. स्वामी भक्त हो म्हणून खचायचं नाही, हताश व्हायचं नाही. सेवेमध्ये सातत्य ठेवायचं. कितीही अडचणी आल्या, कितीही दुःख आले तरी सेवा सोडायची नाही. तुम्हाला नक्कीच या गोष्टीची जाणीव होईल की स्वामी महाराज आपल्या नक्कीच पाठीशी आहेत आणि म्हणूनच संकटांना सामोरं जाण्याची शक्ती आपल्यामध्ये येत आहे. स्वामी भक्त हो, जर तुमचा विश्वास असेल की स्वामी महाराज अस्तित्वात आहे तर ते तुम्हाला प्रत्येक क्षणात प्रत्येक गोष्टीत जाणवतील. सत्याचा मार्ग हा अवघड असतो, परंतु तोच आत्म्याला खरी शांती देतो. सेवा हीच सर्वोत्तम पूजा आहे. ती आत्म्याला शुद्ध करत असते. म्हणून सेवा ही आपण मनापासून करायची असते. स्वामी भक्त होय, लक्षात घ्यायचं आहे, शून्यातून वर येणारा स्वप्न जगतो आणि आकड्यातून वर येणारा सत्ता गाजवतो. आपल्याला स्वप्न जगायचं आहे. स्वामी भक्त हो, या ब्रह्मांडाच्या शक्तीवर आपला इतका अतूट विश्वास असला पाहिजे. जर कोणी आपल्याला विचारलं की या जगात तुझे असे स्वतःचे कोण आहे, तर आपल्या तोंडून फक्त आणि फक्त एकच वाक्य निघालं पाहिजे, माझे स्वामी. आयुष्य हे चित्रासारखं आहे. मनासारखे रंग भरले की ते फुलासारखं फुलून दिसतं. स्वामी भक्त हो, आपणही असंच आयुष्य जगायचं आहे. आपल्या या जीवनाला अध्यात्माची स्वामी सेवेची जोड द्यायची आहे. घरोघरी स्वामी सेवेकरी घडवायचे आहेत. जे दुःखित आहेत, पीडित आहेत, त्यांना स्वामी मार्ग दाखवायचा आहे आणि या अनंत ब्रह्मांडाच्या शक्तीत सुंदर अशी अनुभूती स्वामी महाराजांकडून मिळेल अशीच आपण त्यांच्या चरणी प्रार्थना करायची आहे. तर स्वामी भक्त हो, याच प्रेरणेसोबत मी आजचा व्हिडिओ इथे संपवते. तुम्हाला आजच्या स्वामी प्रेरणा कशा वाटल्या ते तुम्ही मला कॉमेंटमध्ये सांगायला विसरू नका. याचसोबत व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. येता दरबार हा 29 मार्च 2025 रोजी आहे. त्यासाठी तुम्हाला मठामध्ये 28 मार्च 2025 रोजी नवनोंदणी करण्यासाठी यावं लागेल. आपल्या हक्काच्या माहेरघरचा पत्ता आहे श्री अनंतकोटी ब्रह्मांड नायक श्री स्वामी समर्थ महाराज मठ, नांदूर शिंगोटे, पळसखेडे रोड, पुणे नाशिक हायवे, तालुका सिन्नर, जिल्हा नाशिक. चला तर भेटूया पुढील व्हिडिओमध्ये अशाच काही सुंदर प्रेरणेसोबत.
स्वामी अनुभवासोबत किंवा एखाद्या छान माहितीसोबत. तोपर्यंत सर्वांनी काळजी घ्या, आनंदात राहा. श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ.